समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज बद्दल आतोनात प्रेम असतं। या प्राण्यांचा सांभाळ ते कुटुंबातील घटकाप्रमाणेच करतात। खडाव तालुक्यातील वडूज येथील वाघमारे कुटुंबालाही शर्यतीचे बैल, गाई, म्हशी पाळण्याचा चांगला छंद आहे। 6 महिन्यांपूर्वी त्यांचा महंकाळ हा शर्यतीचा बैल पायाची नखे खुरापासून निघाल्याने गंभीर जखमी झाला होता। त्याची ही जखम काही महिने बरी होत नव्हती। या काळामध्ये वाघमारे कुटुंबियांनी त्याचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला। ही दुखापत बरी झाल्यानंतर त्यास पेडगाव येथील हिंदकेसरी बैलगाडी शर्यत मैदानास पहिल्यांदाच बाहेर काढले। त्याच्या जोडीला घरी सांभाळ करण्यासाठी दिलेला पक्षा जुंपला होता। या बैल जोडीने 1000 गाड्यांमध्ये 5वा क्रमांक पटकावलाय। त्यामुळे महंकाळने चांगलाच पांग फेडल्याची चर्चा आहे। याबाबतची अधिक माहिती अशी, वडूज येथील वाघमारे कुटुंबियास 2 पिढ्यांचा बैलगाडी शर्यतीचा छंद आहे। हे कुटुंब गवंडी कामाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असते। त्यांच्याकडे स्वतःची एकही गुंठा जमीन नाही, तरी ते 3 बैल, देशी गाय, कालवड, म्हैस अशा 7 जनावरांचा सांभाळ करीत आहेत। यापैकी महंकाळ हा 2 वर्षांपूर्वी पुसेगावच्या यात्रेतून खरेदी केला होता, तर पक्षा पुणे जिल्ह्यातील महमदवाडीचे वस्ताद प्रमोद शेठ घुले यांच्या मालकीचा आहे। तो त्यांनी वाघमारे कुटुंबियाकडे सांभाळ करण्यासाठी दिला आहे। गेल्या वर्षी महंकाळने खडाव तालुक्यातील पडेगाव, कदमवाडी तसेच सातारा तालुक्यातील अंगापूर अशी मोठी मैदाने मारली होती। 6 महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी अचानक या नामांकित बैलाची पायाची नखे खुरापासून बाजूला झाली। ही जखम इतकी मोठी होती की संपूर्ण गोठा रक्तबंबाळ झाला होता। शर्यतीचा बैल अशा प्रकारे गंभीर जखमी झाल्याने काही वेळ वाघमारे कुटुंबियांसह सर्व हितचिंतक हतबल झाले। काही काळ त्यांना आता सारं काही संपले असं वाटू लागलं। आता काय करायचं या विषयावर चिंतन सुरू असतानाच त्यांना कोणीतरी तडवळे येथील डॉक्टर शरद उर्फ बाबू पाटोळे यांचा वैद्यकीय उपचारासाठी पर्याय सुचवला। डॉक्टर पाटोळे यांनी बैलाची पाहणी करून चांगलीच उपचारास सुरुवात केली। दररोज 3 वेळा पट्टी करणे, त्याचबरोबर चांगल्या दर्जाचा स्प्रे मारणे तसेच इंजेक्शन गोळ्यांचा वापर करण्यास सुरुवात झाली। त्याचबरोबर मऊ गोठा असावा म्हणून मान तालुक्यातील बोथे येथून लाल माती आणण्यात आली। या मातीमध्ये तालमीप्रमाणेच दूध, दही, तूप असे पदार्थ मिसळण्यात आले। ही सर्व प्रक्रिया 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू होती। याकरिता सुमारे 2 लाखांचा खर्च झाला। जखम बरी होत असतानाच दररोज त्या बैलाला 5 किलोमीटर चालण्याचा तसेच आठवड्यातून एकदा पोहण्याचा कार्यक्रम करावा लागत असल्याने मालक अमोल वाघमारे यांनी सांगितले। बैलाचे आजारपण तसेच दैनंदिन शर्यतीच्या प्रवासात बंधू अमित वाघमारे, नवनाथ खुडे, शंकर पाटोळे, ऋषिकेश चव्हाण, गणेश पाटोळे, रोहित गोडसे, सुमित वाघमारे, सचिन वाघमारे, जफर काझी, अक्षय पाटोळे, विकास पाटोळे, भैया माने, निलेश लोहार यांचे चांगले सहकार्य लाभले। तर आवरवाडी येथील नितीन ड्रायव्हर, वडूज येथील दत्ता माने ड्रायव्हर यांनी चांगली गाडी चालवून साथ देतात। तर वाकेश्वर येथील राजेंद्र दिनकर फडतरे उर्फ राजूनाना फडतरे, उत्तमराव पाटोळे, श्रेयस देशमुख यांचे शर्यती संदर्भात कायमच मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असल्याचे श्री वाघमारे यांनी सांगितले। दरम्यान वाघमारे कुटुंबियांकडे कसलीही जमीन नसल्या कारणाने सर्व चारा विकतच घ्यावा लागतो। सर्व जनावरांना महिन्याला डाळ, पेंड, मका, भरड असे सर्व प्रकारचे 7 पोती खाद्य तसेच 4 पेंड्या ओली सुकी वैरण लागते। वाघमारे कुटुंबियांचा बांधकाम गवंडी कामगारांचा व्यवसाय हा व्यवसाय करतच त्यांनी बैलपालन शर्यतीचा छंद जोपासलेला आहे। नुकत्याच पेडगाव येथे, खटाव तालुक्यातील पेडगाव येथे झालेल्या हिंदकेसरी बैलगाडी शर्यत मैदानात त्यांचा महंकाल या बैलाने अंतिम फेरीत चांगलं यश संपादन केलेलं आहे। या निमित्ताने जोडीविषयी आणि हा बैल 6 महिन्यापूर्वी आजारी होता। त्यावेळेला ह्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केलेला आहे। या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। अमोल महादेव वाघमारे, वडूज। त्यास पहिल्यापासून म्हणजे गेल्या 37 ते 38 वर्ष झालं बैलगाडी शर्यतीचा नाद आहे। आमच्या वडिलांनी जवळजवळ 2007 पर्यंत बैलगाडी शर्यती पण चालू होत्या, तोपर्यंत वडिलांनी नाद केला होता। आणि तिथून 2011 ते 12 या दरम्यान परत मी स्वतः एक बैल घेतला होता पक्षामध्ये। 1-2 वर्ष बैल लगातार तो पण चांगला ह्या बैलागतच पळत होता। पण
त्या काळात अचानकपणे शर्यती बंदी आली त्यावेळेस पूर्णपणे तो बैल 4 ते 5 वर्ष घरी बांधून राहिला. त्याच्यानंतर भरपूर म्हणजे 4 ते 5 बैल आमच्याकडे पळाली. अच्छा, 4 ते 5. कोणकोणते बैल आहे त्यांचे नाव सांगा. एकाचं नाव सुंदर होतं, एकाचं नाव पक्षा, चॅम्पियन, परत भिंगी म्हणून एक असं खोंडो एक पळाला आहे, राणा म्हणून एक पळाला आहे. सगळे असे नंबरातच बैल पळालेले आहेत. पण त्यानंतर आता शर्यत चालू झाल्यानंतर पहिल्यांदा हे खोंड घेतलाय. वासरू घेतलं होतं पुशेगाव मधून, वासरू घेतलं होतं 2 वर्षापूर्वी घेतलं होतं. दात कसं होतं त्यावेळेला? त्यावेळेस घेतलं तेव्हा एक 1.5 पाऊण 2 वर्षाचा खोंड होता. दात नव्हता लावला. गेल्या एक 6 महिन्यापूर्वी बैलाला अचानक इथून आंबोड्याचं मैदान झालं. त्या आंबोड्याच्या मैदानातून आल्यानंतर एक 2-3 दिवसातच बैलाचं उजव्या पाहिजे पाठीमागच्या उजव्या पाहिजे आतली नक्की टोपण एका दावणीत निघून पडलं होतं. आम्ही सकाळच्या वेळेस उठलो 6-6:30 आमच्या घरातली माझी मंडळी, माझी आई, त्यावेळेस ती म्हणली बैलाच्या पायातून रक्त येते. मग ते रक्त येते म्हणलं तर मी गेलो तर नक्कीच टोपण साईडला पडलो तर बैल असा रक्तात हरवत उभा राहिला होता. मग आम्ही जवळजवळ त्याला पहिले एक 7 ते 8 दिवस त्याचं इतकं बेकार कंडिशन होते की काय जण म्हणले की बैलाचं आता अवघड झालंय, हे झालंय ते जर रक्त बघून. पण इथून तरवळे गावातले शरद पाटोळे म्हणून डॉक्टर, म्हणजे आमचं ते फौजी आहेत म्हणा, फौजींचं पुतण्या, मग त्यांना बोलवून घेतलं आम्ही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं काय नाही, नक 1-2-3 महिन्यात कव्हर होऊन जायला पाहिजे, पण आपण त्याला हेवी आपल्याला हे करायला लागेल, ट्रीटमेंट करायला लागेल. मग त्यावेळेस आम्ही केली ट्रीटमेंट. आणि एक आता परत ही मैदान पडल्यानंतर ती घुले पाटलांचा देव आमच्याकडे पक्ष म्हणून आहे, प्रमोद घुले पाटील, त्या बैलांना एक 4 महिन्याच्या काळात त्या बैलांना आमचं नाव हायस्ट लेवलला ठेवलं होतं. जाईल त्या मैदानात तो बैल कंटिन्यू फायनल राहतो. हा संपळा. ती काय झालं होतं, आम्ही ही बैल पळत असताना ही आमची गाडी पळवली होती 2 मैदान. ही 2 मैदान गाडी लय पळाली होती. मग त्या सेटचा एकच विषय होता, ही गाडी तुम्ही एकत्रित पळवा. आणि त्यासाठी त्यांनी जो आमची इतकं मागे फोर्स लावला होता की बैल तुमच्या पैसे उतारा, कारण दुसरे कोणी एवढे सांभाळत नाहीत म्हणून. घुले पाटील कुठले? मोहम्मदवाडी, प्रमोद सेठ घुले पाटील, तालुका ते पुणेचं. ती बैल आपल्याकडे आल्यापासून बैलानं कंटिन्यू आम्हाला म्हणजे छंद आमचा असा जाग्यावर ठेवला होता. परत आता एक गडगावच्या मैदानाच्या अगोदर आम्ही घरच्या घरी आपलं म्हणलं एक फेरा टाकून बघूया. फेरा टाकला, गाडी चांगली पळाली. आम्ही म्हणलं की आपण एवढं मोठं मैदान आहे, त्या पण बैलाला एखादा मोठा बैल भेटू शकत नाही, ह्याला पण भेटू शकत नाही, कारण एक तर आजारपणातला नुकता बरा झालेला आणि कोण आपला बैल देणार नाही. ती पण घरची गाडी पळवूया, सगळे म्हणजे चालतंय पळवूया, प्रयत्न करून बघूया. प्रयत्न केला पण 100% यशस्वी झाला. गटाला गाडी पळाली, 1-2 टांग्यानं बसली, सेमी पण काढला, एक अर्धा पाऊण टांग्यानं काढला, फायनलला 5 नंबर झालं. पण शेवटाचा काय पळणारी बैल आहे ती. आणि 6 महिने घरी बसल्यानंतर सरावाचा फरक राहतोच. ती चाकुरी कोणती होती? 9 नंबर चाकुरी. चाकुरी पण कडनच होती ती. नाही त्याला आम्ही त्यात काय, ह्या बैलाचं एक वैशिष्ट्य आहे, ज्या वेळेस तो बैल कडन आलाय त्यावेळेस 1 नंबर झालेली आहे ती. आणि गाडी कुठलीही आजपर्यंत एवढा आहे, कडन लागल्यानंतर आतनं कुठलीही गाडी असून द्या स्वतःच्या जीवावतीनं गाड्या मारलेल्या आहेत त्या. म्हणजे दोन्ही साईड बाहेर नाही, कडेचा आहे तो. आम्ही जास्त कोण डावीला आत नसलं डावीला थांबतो, कारण डावीला कसं स्टार्ट तू येईल तेवढं स्पीड आहे बैलाला, म्हणजे स्वतः आपली गाडी ओढून येणार. आणि दोन्ही साईड बाहेरनं म्हटलं की दोन्ही साईड चालते, कुठलीही साईड चालते त्याला. आणि बैलाचं एक आजपर्यंत एक वैशिष्ट्य आहे, बैलानं लगातार म्हणजे 21 ते 22 शर्यत झाले, त्यात एक फक्त शर्यत हरलाय, ती पण जोडीचा बैल आत लॉबी झाला होता, देवदगडापाशी लॉबी झालाय. नाहीतर कंटिन्यू सगळ्या टोटल त्यानं शर्यती केलेल्या आहे. आणि फायनल तर बैलाचे 28 ते 29 फायनल झाली. आणि 3 टू व्हीलरचा विन कोणकोणत्या फायनल महत्वाच्या 28-29 मध्ये? कदमवाडीचे झालेले, कदमवाडी, औंध, परत सिद्धेश्वर कुरोली, परत अंगापूरचं एक मैदान मोठं होतं, त्या मैदानातलं पण ती मोठं मैदान, परत चौदरवाडी, खातवळ, असं भरपूर मैदान आहे ते. आता काय तेवढे एवढे. आणि पेडगावची मागची 2 मैदान आहे ती पण दोन्ही मैदान पेडगावला 3ऱ्यांदा विनर आहे तो. फक्त मागची जी मोठी शर्यत होती की नाही हिंद केसरीची, त्या मैदानाला सेमीला गाडी बाद झाली, पळून मेली होती ती. पण काय
महाकाल म्हणून दोन्ही बैल पळवली होती, कारण ज्या बैलाचा फॅन होतो त्या बैलाचं नाव ह्याला ठेवलं होतं. बरं त्यांनी म्हणले की आपण पेडगावच्या मैदानात पळायचं, ते आम्ही पळवलं होतं. ते कमी पडलं का मग? हा जरा 19-20 झालं, म्हणजे बैल आहे ते शेवट कोण कमी पडला म्हणायचं नाही, काय फक्त बैली पळाली पण काय आहे. मग तो मग काल कोणाचा? तो येळीवचा. बर औंधी येळीवचा मग. बर बर बर. पण चा कालावधी किती दिवस आजारी होता, किती महिने आजारी होता? टोटल बैल 6.5 ते 7 महिने टोटल बैल बांधूनच होता. बर बर बर. हा कारण बैलाच काय होते पूर्णपणे कव्हर व्हायला ते जवळजवळ त्याने 5 ते 6 महिने गेले आणि 1.5 महिना आम्ही सराव त्यानं कसून घेतला, सराव पूर्ण. बर बर. त्याला म्हणजे शेती कामाला जरा अशी किरकोळ कामाला चालवला, पण फिरायला 4-5 किलोमीटर दररोज चालवायला नेत होतो. बर बर. बरं आमचा ग्रुप एवढा मोठा आहे, 50 ते 60 मुलं आहे ती. बर बर. टोटल मुलांचा एकच विषय होता की बैलाला सरावात आपण कमी पडायचं नाही, कुठं पवायला. ही माग ज्यावेळेस कॅनलला पाणी आलं त्यावेळेस तलावाला पाणी आलं होतं, त्यावेळेस बैल एक 3 ते 4 दिवसातून पवायला बैल नेत होतो आम्ही. ते बैलाला टोटल बैलाला सराव कसून घेतल्यानंतर बैल आम्ही नियोजन केलं बाहेर काढायचं. अच्छा. आता तडवड्याचे डॉक्टर पाटोळे यांचा औषध उपचार केला, त्याचबरोबर गोट्यात काय बदल केला, काय ते? गोट्यात सुरुवातीला आम्ही ज्यावेळी बैला झालं त्या दिवशी आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा लाल माती पाहिजे बैलाला. आम्ही ह्याचा डोंगर बोती, भूतच्या वर साईडला बोती म्हणून गाव आहे, बोती. मग तिथं गेलो होतो, मग तिथं लाल माती भेट सांगितली पहिल्यांदा लाल माती पाहिजे बैलाला. आम्ही ह्याचा डोंगर बोती, भूतच्या वर साईडला बोती म्हणून गाव आहे, बोती. मग तिथं गेलो होतो, मग तिथं लाल माती भेटते. मग तिथून आम्ही एक ब्रास लाल माती आणली होती, गोट्यात 1.5 फुटानं पूर्णपणे उकरलं होतं आणि त्यात बैलाला चाळून माती टाकली होती टोटल. मग ते काय पहिलं वनागतच केलं होतं, काय तेल टाका, तूप टाका, दूध टाका, हे सगळं केलं होतं टोटल तालीम. अजून सुद्धा बैल लाल मातीचं बैल आत गेला बैल की लाल मातीचा अजून माती पडायचं नाही. आजारी पडायच्या अगोदर त्याचं मार्केट काय होतं? आजारी पडायच्या अगोदर बैलाला 3 ते 4 जणांनी पुरेपूर मागणीसाठी प्रयत्न केले ते की टोटल घरी आमच्या 8 ते 10 दिवस ज्यावेळेस आम्ही अंगापूरच्या मैदानात बाहेरून येणं सगळ्या आतल्या चांगल्या गाड्या होत्या, नाव सांगत नाही पण चांगल्या गाड्या होत्या, सगळ्या गाड्या मारल्या होत्या आणि कडनं पळाला होता. कडनं पळाल्यामुळं त्या मैदानाच्या संध्याकाळपासून ती लगातार 4 ते 5 दिवस बैला आमच्या घरी दररोज गाड्या येत होत्या, काही करून बैल घ्यायची प्रत्येकाची चाललं होतं. पण नाद पारंपरिक असल्यामुळं माझा बारका भाऊ म्हणा, माझा चुलत भाऊ आहे सुमित, हे टोटल सगळ्यांना कसं हे नादासाठी बैल ठेवलेला आहे. बरं हे काय होतंय, प्रत्येकाला वाटतंय बैल भेटावं, आम्हाला सुद्धा वाटतंय म्हणजे पैसे कोणाला नको आहेत, पण आम्हाला काय वाटतंय नाद हा परत पुन्हा आणि हा बैल डबल दारात असं आमच्या होईल ही पण वाटत नाही. आणि ह्याचं वय आत्ताची काय, आता एक 2-3 महिने झाले त्यानं 4 म्हणजे दात आता आजारपणात दात पाडलेला आहे 4. अजून ह्याचं वय भरपूर आहे. अजून किती वर्ष पळू शकतो? 7 ते 8 वर्ष पळू शकतोय बैल अजून. आणि जो आता जो बैल पळतोय त्याचं अजून परत 1 महिना 2 महिना जाणार आहेत, पण अजून स्पीड वाढणार आहे बैलाचं. आता पेडगावच्या मैदानानंतर पुन्हा मार्केट वाढलं किंवा मागणी वाढली, कितपत मागणी गेली ह्या बैलाची? आता मागणी परवा एक जोडी पुण्यातले होते आमचे जोडीदारी घेऊन आले ते, पण त्यांना म्हणलं की बैलाच काय तसं आमच्या विषय नाही विकायचा, जर झाला तर आम्ही भविष्यात सांगू शकतो, पण म्हणलं आता तर काही विकायचं नाही. येऊन 1-2 दिवस झाले येऊन बसून गेले, चहा नाश्ताही त्यांना केला, काय त्याचा काही विषय आम्ही ठेवला नाही. काही लाखात मागणी झाली ह्याची अशी चर्चा आहे. हा तसं म्हणजे मागण्याची लय मोठा आकडा आहे, पण आता काय ते आपलं काय तसं विषय येत नाही समाजासमोर. म्हणजे तुर्तास तुमचा कधीच विक्री करण्याचा विचार घरी वस्तू असावी, नाव वाढावं. हा नाद हा पारंपरिक नाद आहे, घरी बैल पळला पाहिजे आणि घरातील सगळ्यांची आवड आहे. घरातील आमची आई म्हणा, माझी मंडळी म्हणा, माझी बापाची मंडळी म्हणा आणि टोटल जो मित्र वर्ग आमचा जो आहे कंपल्सरी आपल्या सोबत आहे. आणि बैलासाठी म्हणजे कुठलाही बैलाला काय आता इथून पुढे पोरांनी ठरवली की बैलाला कुठलीही अडचण येऊ नये, काय कमी पडायचं नाही. आता आपण बाबा काय वाटतंय ते सगळं बैलाला कधी राहायचं, पण बैलाला कुठल्या गोष्टीचं म्हणजे बैलाच कसं आहे कंपल्सरी दावणी नाचणार, हे करणार, 1-2 दिवस गेले 3ऱ्या दिवस
की त्याचं चालूच झालं. आता नवीन मॅट आणली त्याच्यासाठी 2, पण ती मॅट सुद्धा त्यानं फाडायला सुरुवात केली आहे की म्हणजे 2 दिवस गेलं की बैल तिसऱ्या दिवशी बैलाला म्हणजे असं काय करू काय नव्हतं. मग त्याला एक 5-6 किलोमीटर नेऊन तर जरा चालवून आणला की जरा निवांत बैल होतं. एरा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.